सत्ताधारी महायुतीवर मुंबईमध्ये उघड पक्षपाताचा आरोप करण्यात आलाय। मुंबई मनपाच्या लोकोपयोगी कामाच्या 125 निविदा जारी करण्यात आल्याचं समजतंय। मुंबईतील 125 कामांपैकी 94 कामं फक्त भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभागांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे काँग्रेसच्या प्रभागांमधील माजी नगरसेवकांना कामांची कोणतीही माहितीच नसल्याचं सध्या समोर आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर सत्ताधारी महायुतीवर मुंबईत उघड पक्षपाताचा हा आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई मनपाच्या लोकोपयोगी कामाच्या 125 निविदा जारी करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, नक्कीच गौरी, मुंबई पालिकेच्या लोकोपयोगी कार्याच्या 125 निविदा जारी करण्यात आल्या। त्यातील 125 कामांपैकी 94 कामं फक्त भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभागामध्ये पाहायला मिळतात। तर ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या प्रभागामधील माजी नगरसेवकांना या कामाची माहितीच नाही। त्यामुळे आता विरोधकांकडून टीका टिप्पणी सुरू झालेली पाहायला मिळत आहे। त्यात काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी सत्ताधारी पक्षाला फक्त फिती कापायच्या असतात, विरोधी पक्षाचे वर्चस्व असलेल्या प्रभागांना निधी मिळाला नाही, नागरिकांसाठी मतदारांवर अन्याय झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने त्यांना उत्तर दिले जाईल असं देखील रवी राजा यांनी म्हटलेलं आहे। आणि आता यावरून एक वेगळाच वाद निर्माण होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गौरी। हो, नक्की शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।